मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेत आहोत आणि सध्या तुम्ही 9वी आणि 10वी मध्ये आहात. शिक्षण कशासाठी घेतो आपण आणि आई वडील आपल्याला कशासाठी शिकवतात, या दोन प्रश्नांचं उत्तर कधी स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? आपण शिक्षण का घेतो आणि आई वडील आपल्याला शिक्षण कशासाठी शिकवतात, या दोन प्रश्नांचं उत्तर तुम्ही उद्या लिहून आणायचं प्रत्येकाला. लक्षात आले? वाय आर वी टेकिंग एज्युकेशन and why our parents are spending too much amount on our education? Why they want from us that we should learn, we should take education? These two questions are very much important in the student's life. कारण आपण घरातून बाहेर पडतो शाळेला जायचं म्हणून, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कुठं चाललोय, कशासाठी चाललोय, का चाललोय, काय कारण आहे. आणि त्या दोन प्रश्नांची उत्तर घरातल्या घरात शोधायची आणि नंतर मग घराच्या बाहेर पडायचं. कुठे चाललो? शाळेला चाललो. कशासाठी चाललो? शिक्षण घेण्यासाठी चाललो. काय लागतं सोबत? सर्व साहित्य घेतलंय का? वही, पेन, बुक, नोटबुक्स, स्कूल बॅग, युनिफॉर्म, आय कार्ड आपण सोबत घेतलंय का? बऱ्याच वेळेला इथे येतो आणि माझा पेन संपला म्हणतो, माझी नोटबुक संपली म्हणतो आपण, आय कार्ड घरी विसरलं म्हणतो आपण. होतं ना असं कधी कधी? होतं की नाही? होतं. बॉर्डरवर जर तुम्हाला युद्धाला पाठवलं आणि बॉर्डरवर गेला तर बंदुकीमधल्या गोळ्या जर घरी ठेवल्या, विसरून गेला, तिथं दुश्मनाला म्हणू शकता का थांबा माझ्या गोळ्या घरी जायला? म्हणू शकता का? माफी आहे का तिथं? तसं तिथं पण माफी नाही ना. त्यामुळे आपण कुठं चालतो, कशाला चालतो, याचं भान आपण आपल्याला असलं पाहिजे. आणि ते भान ठेवून आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण शाळेमध्ये येईपर्यंत आणि शाळेतून घराकडे परत जाईपर्यंत आपल्या डोक्यात त्या प्रश्नांची उत्तरं कायम असली पाहिजे की आपण कशासाठी शाळेत आलो, कशासाठी शाळेत चाललो, काय शिकायचंय, शाळेत आल्यानंतर आपण काय करायचं असतं. दररोज आपण एक अशी भूमिका, अशी भावना आपण ठेवली पाहिजे की आज मला नवीन काहीतरी शिकायचंय, जे मला माहित नाही ते मला आज माहित करून घ्यायचंय. जगाचं ज्ञान जे मला माहित नाही परंतु आपल्या गुरुजनांना माहिती आहे, आपल्या शिक्षकांना माहिती आहे, त्यांच्याकडनं आपल्याला माहिती करून घ्यायची, आपल्या मैत्रिणींकडनं आपल्याला माहिती करून घ्यायची, आपल्या मित्रांकडनं आपल्याला माहिती करून घ्यायची. नॉलेज ही शेअर करण्याची गोष्ट आहे. जेवढं शेअर करतात तेवढं नॉलेज वाढत असतं. आणि म्हणून दररोज मनाशी एक खुंगाट बांधली पाहिजे आपण की मला आज काहीतरी नवीन शिकायचंय, प्रत्येक क्लासमध्ये मला काहीतरी नवीन शिकायचंय, प्रत्येक टीचर कडून मला नवीन काहीतरी शिकायचं. आणि याचं कारण काय आहे की तुमच्या वडिलांनी शाळेची फीस भरलेली, बरोबर आहे, तुमच्यासाठी वडील खर्च करतात, पैसे खर्च करतात, तुम्हाला पाहिजे ते देतात, युनिफॉर्मला पैसे देतात, स्कूल बॅगला पैसे देतात, बुक्सला पैसे देतात, शूज चांगला असला पाहिजे माझ्या मुलाला असं वाटतं आई वडिलांना, आणि म्हणून आई वडील पैसे खर्च करतात. आता कोणाचे आई वडील शेतकरी असतील, कोणाचे आई वडील शेतमजूर असतील, कोणाचे आई वडील सर्व्हिसला असतील, कोणी घरकाम करत असेल, कोणी दुसऱ्याच्या इथे दुकानात काम करत असेल, कोणी काही करत असेल. पण प्रत्येकाचे आई वडील तुमच्यासाठी पैसे खर्च करतात. त्याचा उद्देश एवढाच आहे. काय उद्देश आहे आई वडिलांचा? त्यांना पैसे घरी जास्त झाले म्हणून ते खर्च करतात, घरी जागा ठेवायला नाही म्हणून तुमच्यासाठी पैसे घालवतात. जा पोरा, जा पोरी, धर पैसे, मजा कर, आईश कर, खर्चून टाक पैसे असं म्हणतात. काय उद्देश असतो आई वडिलांचा तुमच्यावर पैसे खर्च करायचा? काय कारण आहे? ते बिचारे राब राबतात, दिवस रात्र रक्ताचा घाम करतात आणि तुमच्याकडून त्यांनी काहीतरी पाहिलेलं असतं स्वप्न. काय म्हणत असतं प्रत्येक आई वडिलांना? काय वाटतं सांगा ना? प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपलं लेकरू चांगलं शिकावं, आपलं लेकरू मोठं व्हावं,
आपल्या लेकराचं नाव लौकिक व्हावं. जे मला जमलं नाही माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे ते माझ्या लेकरानं पूर्ण करावं. प्रत्येक आई वडील त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न हे आपल्या मुलांमध्ये पाहत असतात. प्रत्येकाला वाटतं की मला मोठं बनायचंय, श्रीमंत बनायचंय, मला चांगला माणूस बनायचंय, परंतु त्यांची परिस्थिती त्यांना साथ दिलेली नसते, मजबुरी असते आणि त्यामुळे त्यांना ते जमलेलं नसतं. कारण त्यांना घर, प्रपंच, आई वडील यांच्या जबाबदाऱ्या, तुमच्या लेकरा बाळांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या आई वडिलांच्या जबाबदाऱ्या या पार पाडत असताना आर्थिक स्रोत कमी असतो आणि शिक्षण घेण्यासाठी पुरेशी साधनं त्या काळात नव्हती आणि म्हणून ते आई वडील त्यांची पूर्ण स्वप्न करू शकलेली नव्हती आणि ती अधुरी राहिलेली स्वप्न ही आपल्या लेकरांनी पूर्ण करावीत हा आपल्या आई वडिलांचा अट्टहास असतो. आणि म्हणून आई वडील तुमच्यावरती पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत आणि करत असतात. आणि म्हणूनच अशा सीबीएसई सारख्या स्कूलमध्ये तुम्हाला फीस भरून, म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा असताना सुद्धा तुम्हाला खाजगी शाळेमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये, इंग्लिश स्कूलमध्ये, त्यात सीबीएसई स्कूलमध्ये तुमच्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे शाळेची फीस भरून तुम्हाला हवं तर वाटलं तर प्रायव्हेट ट्युशन लावतात आणि पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देतात. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं कल्याण व्हावं, तुमचं भलं व्हावं, हेच कारण. तुमचं चांगलं झालं, तुमचं कल्याण झालं तर काय आई वडिलांचा फायदा आहे, काय गुरुजनांचा काय फायदा आहे. शिक्षक एवढं बरोबर करतात, तुम्हाला सांगतात, समजून सांगतात, शिका म्हणतात, अभ्यास करा म्हणतात, गोंधळ करू नका म्हणतात, तुम्हाला गरज पडली तर कधी शिक्षा करत असतील, त्याचे कारण काय, उद्देश काय, तुम्हाला त्रास व्हावा, तुमची शिक्षकांची दुश्मनी आहे, घराला घर जवळ आहे, शेजाऱ्याला शेजारी आहे, बाबाचं भांडण आहे कोणा शिक्षकांचा, तुमचं उद्देश काय असतो शिक्षकांचा, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं भलं व्हावं. कारण आई वडिलांनी पैसे घातलेले असतात, भरलेले असतात आणि शिक्षकांनी तुम्हाला चांगलं घडवण्याची जबाबदारी स्वीकारलेली असते. आणि शिक्षक म्हणून शिक्षकांची कर्तव्य पार पाडत असतात. ही कर्तव्य पार पाडत असताना तुम्हाला शिस्त लावण्यासाठी जर एखादा शिक्षक प्रयत्न करत असेल तर त्याचा आपण एवढा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. आई वडील जर तुम्हाला चांगलं सांगत असतील तर त्या आई वडिलांना तुम्ही उद्धटपणे बोलायचं. बाळांनो लक्षात ठेवा, विद्यार्थी बांधवांनो, जीवन हे खूप अवघड आहे आणि इथून पुढचा काळ खूप स्पर्धेचा काळ आहे, खूप स्पर्धा आहे. आई वडिलांचे स्वप्न अधुरे राहिले जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील ना आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही बनवून दाखवायचं असेल ना तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. देयर इज नो ऑप्शन एक्सेप्ट हार्डवर्क. नुसतं हार्डवर्क करून चालत नाही. वी शुड डिसाइड आवर गोल, आवर एम. आपलं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे की मला काय बनायचं. उगा आई वडील शिकवतात म्हणून शिकायचं, घरी आई कामाला लावते, सकाळचं स्वयंपाक पाणी धुणे भांडे म्हणून घरचं काम करायचं नाही म्हणून तुम्ही शाळेत येता का? तुम्हाला आई वडील शेतात राबवतील, कामं करायला लावतील म्हणून तुम्ही शिक्षण शिकता का? शिक्षण शिकण्याचा तुमचा काहीतरी उद्देश असेल ना, शाळेत येण्याचा काहीतरी हेतू असेल ना तुमचा, तुम्ही काहीतरी ध्येय ठरवलेलं असेल ना प्रत्येकाने. आणि हेच वय ध्येय ठरवण्याचं. कारण हे 9वी-10वीचं वर्ष म्हणजे हे तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट असतो बाळांनो. तुम्ही एलकेजी UKG पासून शिक्षण घेत आलेला आहात. 10 वर्ष झालं आयुष्याचे तुम्ही शिक्षण घेत आहात. या 10 वर्षाचा लेखाजोगा या एका वर्षामध्ये ठरणार आहे 10वीच्या. आणि इथं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं स्किल दाखवलं, तुमचं नॉलेज दाखवलं, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं तुमच्यातली क्वालिटी दाखवली, चांगल्या पद्धतीनं जर मार्क्स घेतले तर इथून पुढचा लाईफचा जो प्रवास आहे तो चांगल्या पद्धतीनं होणार. टर्निंग पॉइंट आहे लाईफचा, 9th and 10th. आणि म्हणून या टर्निंग पॉइंट वरती आपण जास्त प्रिकॉशन घेतले पाहिजे, आपण जास्त कॉशियस राहायला पाहिजे. आपण मग काय घ्यायच्यात कॉशियसपणा, काय प्रिकॉशन्स घ्यायचे आपण? तर आपण आपलं ध्येय ठरवायचं की आपल्याला वाटत असेल डॉक्टर बनावं, कोणाला वाटत असेल इंजिनियर बनावं, कोणाला वाटत असेल प्राध्यापक बनावं, कोणाला वाटत असेल वकील बनावं, कोणाला वाटत असेल जज बनावं, कोणाला वाटत असेल आपण एक मोठा बिझनेसमॅन बनावं. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं का रे की मला मजुरी करायची आणि तुम्हाला जर काहीतरी चांगलं अचीव लाईफ मध्ये करावं वाटत असेल
तर तुम्हाला कष्ट करावे लागतील बाळा. विदाउट हार्ड वर्क नथिंग इज पॉसिबल. कष्टाशिवाय फळ नाही, जुनी म्हण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ध्येय ठरवावं लागेल लाईफचं, जीवनाचं, की मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. आणि ते बनण्यासाठी समजा डॉक्टर बनायचंय तर कोणता मार्ग आहे? डॉक्टर हे तुमचं अंतिम ध्येय जर असेल तर डॉक्टर बनण्यासाठी कुठल्या मार्गाने जावं लागतं, काय स्टडी करावं लागते, कुठला अभ्यास करावा लागतं, कुठल्या एक्झाम द्याव्या लागतात, याचं नॉलेज तुम्ही घेतलं पाहिजे. ज्याला मोठा बिझनेसमॅन बनायचा तर बिझनेस कोणता चॉईस करायचा हे पहिल्यांदा ठरवा. आणि तो बिझनेसमॅन बनण्यासाठी कोणत्या क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजे ते ठरवा. इंजिनियर बनायचंय तर कुठल्या मार्गाने जायचंय, वकील बनायचंय, जज बनायचंय, मोठा पॉलिटिशियन बनायचंय, स्पोर्ट्समॅन बनायचंय, म्युझिशियन बनायचंय, डान्सर बनायचंय. अरे हे जग खूप वास्ट आहे. इथं करा तेवढं कमी आहे, कितीही करा कमी आहे. आणि जेवढं कराल ना तेवढं दुनिया सॅल्यूट करते. पण दुनिया सॅल्यूट करावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला स्वतःला परिपक्व बनवावं लागेल. तुम्हाला तुमच्यातल्या क्वालिटीज ह्या पहिल्यांदा तयार कराव्या लागतील. आणि आपला ब्रेन मध्ये आपल्याला आपलं नॉलेज साठवून ठेवावं लागेल. आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी एवढी मोठी आहे, किती सांगू शकता कोणी तुमच्यापैकी? व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ ब्रेन? Yes, is there anybody who can tell me? Yes? Infinite. 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 Okay, sit down. अमर्या, तुम्ही आता मोबाईल वापरता, नवीन नवीन मोबाईल पाहता, त्यातले सिम पाहता, त्याचे मेमरी कार्ड पाहता, काय बाय किती जीबी लास्ट हायेस्ट किती? किती? 1 TB. ठीक आहे. पण त्याच्या आधी टीबीच्या अगोदर काय असते? जीबी. तुम्हाला माहित आहे 60-62 जीबीचा जर मेमरी कार्ड असेल तर कितीतरी त्यामध्ये साठवलं जातं. साठवलं जातं की नाही? असे हे 2 मजली बिल्डिंग आणि एवढे मोठे हॉल, याच्यामध्ये संगणक भरले, कॉम्प्युटर भरले, वरी इथं खाली पूर्ण. आणि त्या प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये हायेस्ट मेमरीचं जर हार्ड डिस्क टाकली आणि त्या सगळ्यांची मेमरी जरी एकत्र केली, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या मेंदूची कॅपॅसिटी मेमरी आहे. आपलं हे मेमरी कार्ड आहे, लक्षात ठेवा. हे ब्रेन मध्ये याच्यात तुम्ही जेवढं साठवताल ना तेवढं लाईफ मध्ये त्याचा वापर होणार आहे तुम्हाला. आणि हेच वय आहे नॉलेज मिळवण्याचं, टू गेट द नॉलेज. या वयात तुम्ही जेवढं घेता तेवढं कमी आहे. कितीही घ्या कितीही कमी आहे. आणि जेवढं जास्त घेता ना तेवढं भविष्य तुमचं फ्युचर हे ब्राईट आहे. आणि ते घेण्यासाठी तुमची मेंटॅलिटी पहिल्यांदा बनली पाहिजे. यस, आय वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू. नवीन काहीतरी मला शिकायचंय, जे मला माहित नाही ते शिकायचंय, जे माहित नाही ते माहित करून घ्यायचंय. मला माझ्या गुरुजनांकडून माहित करून घ्यायचंय, इतरांकडून माहित करून घ्यायचंय. ही मानसिकता आपण दररोज बनवली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण दररोज प्रयत्न केले पाहिजे. त्या दृष्टीनं आपण कंटिन्युअस एफर्ट्स केले पाहिजे. आणि म्हणून ध्येय निश्चित करायचंय. ध्येय निश्चित करताना मी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय बनायचंय हे ठरवा. आणि ते बनण्यासाठी कुठला मार्ग आहे? कुठलाही मार्ग एवढा सोपा नाहीये. आपण आता म्हणलं मला कलेक्टर बनायचंय, लगेच कलेक्टर बनत नसतं. कलेक्टर बनण्यासाठी हार्ड वर्क आहे, डॉक्टर बनायचंय हार्ड वर्क आहे, मेहनत आहे, कष्ट आहे. मग आता ते जे आपलं गोल आहे, ते जे एम आहे, तिथपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हाला हा प्रवास करायचा, लाईफचा, जीवनाचा प्रवास. ही जर्नी तुमची लाईफ जर्नी. मग आता ही जर्नी करत असताना जीवनामध्ये समजून घ्या तुमचं एक टार्गेट आहे. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. असं आपल्याला की इथून आपल्याला मुंबईला जायचंय. मुंबईला जाण्यासाठी आपल्याला साधारणपणे 8 ते 10 तास लागतात, असं गृहीत धरू. 10 तास. आपण जर आपल्या मुंबईला जाण्याचा जर्नी प्रवास आपण जर रात्रीच्या वेळेला सुरू केला तर सकाळी आपण मुंबईमध्ये पोहोचतो. रात्री म्हणजे काळोख, अंधार. आणि अंधारातून जर आपला प्रवास सुरू केला तर तिथं मुंबईला पोहोचेपर्यंत सूर्योदय होणार आहे, लक्षात ठेवा. प्रकाश येणार आहे.
आणि तुम्ही जर दिवसा प्रवास सुरू केला सूर्योदयाला, दुपारी जर दिवसा जर प्रवास सुरू केला तर तिथं पोहोचेपर्यंत रात्र येणार, अंधार होणार आहे, काळोख येणार. असंच आपल्या लाईफच्या जर्नीच असतं मित्रांनो. इथला अंधार म्हणजे त्या जर्नीतला अंधार जो आहे, रात्रीच्या वेळेला प्रवास करणं जे म्हणतो मी, काळोखातून प्रवास करणे ज्याला म्हणतो आपण, नाईट जर्नी ज्याला म्हणतो आपण, ती म्हणजे आपल्या आयुष्यातली आत्ताची परीक्षा, आत्ताचे हार्डवर्क, आत्ताचे कष्ट. आज तुम्हाला वाटतं की बाबा हे अभ्यास करणं खूप कठीण आहे, सर मारतात, रागावतात, आई वडील म्हणतात की अभ्यास कर, सगळेच म्हणतात कष्ट कर, कष्ट कर, कष्ट कर, अभ्यास कर, सगळेच म्हणायला लागले आगाऊपणा करू नको, अभ्यासाकडे लक्ष दे. हे आपल्या मानसिकतेला पटत नाही, बुद्धीला पटत नाही, आणि आपल्याला वाटतं की हा त्रास आहे, हा आहे काळोख, हा आहे नाईट, ही आहे नाईट जर्नी तुमची. या 9वी पासून 10वी पासून आणखी एक 5 वर्ष तुम्हाला ही नाईट जर्नी करायची. 5 वर्ष. या 5 वर्षात जर तुम्ही नाईट जर्नी केली ना तर 6व्या वर्षापासून तुमचा सूर्योदय होणार आहे लाईफमध्ये, सुख येणार आहे, आनंद येणार आहे, सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे. आणि आज जर तुम्ही ह्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये जर तुम्ही आता आनंद घ्यायचा प्रयत्न केला, आई वडिलांच्या जीवावरती कष्ट करायचे न करता आयत्या पिठावर रेगुट्या ओढायचा जर प्रयत्न केला, आणि देणे हरी परगावरी अशी जी म्हण आहे की मला काही न करता मला मिळालं पाहिजे, अशी जर तुमची मानसिकता असेल, आणि या 5 वर्षात जर तुम्ही आयुष केली, एन्जॉय केला आई वडिलांच्या जीवावरती, तर 6व्या वर्षापासून तुमच्या आयुष्यामध्ये काळोख सुरू होणार आहे, लक्षात घ्या. तिथून पुढे खरी मेहनत सुरू होणार आहे पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून हे 5 वर्ष स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवा, स्वतःला बांधून टाका. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय दिसलं पाहिजे डोळ्यासमोर, फक्त तुमचं जे टार्गेट आहे ते दिसलं पाहिजे, आणि त्यासाठी वाटेल ते अडथळे आले तर त्या अडथळ्यांना मी दूर करेल, अशा प्रकारची भूमिका ठरवली पाहिजे, मनाची खुणगाट बांधली पाहिजे, आणि आपण त्या जर्नीला प्रवास सुरू केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय जर पाहायचा असेल, उद्याचा आनंद जर पाहायचा असेल, उद्याच्या लाईफ मध्ये जर तुम्हाला प्रकाश यावा असं वाटत असेल, तर आज तुम्हाला काळोखातून प्रवास करावा लागणार आहे मित्रांनो. काळोख म्हणजे आजचा संघर्ष, आजचा अभ्यास, आजचे कष्ट, आजच्या परीक्षा, हा तुमचा आजचा काळोखातला प्रवास आहे, लक्षात ठेवा. हा कष्टाचा प्रवास आहे. आज चांगलं वाटत नाही, थोडा त्रास होईल एका मेंदूला, एका बुद्धीला वाटेल. दोन मन माणसाच्या मनामध्ये असतात, एक मन म्हणतं कर, दुसरं मन म्हणतं नको करू. होतं ना असं? अभ्यासाला बसलं, शिक्षकांनी सांगितलेलं असतं की अभ्यास करा, आपण अभ्यासाला बसतो, तेवढ्यात आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन येतो, काय करायला काय नाही, अभ्यासाला बसतो, जाऊ दे करू अभ्यास म्हणून, चल इकडे, लगेच दुसरे मन म्हणते चला तिकडे. होतं का असं? हा, द्विधा अवस्था असते माणसाची, टू डू ऑर नॉट टू डू. शेक्सपियर नावाचा एक फार मोठा एक त्याला काय आपण म्हणायचं, लिटरेचर मधला, साहित्यातला एक साहित्यिक होऊन गेला. शेक्सपियरचं नाव ऐकले कोणी? त्या शेक्सपियरच्या खूप मोठं साहित्य, त्यातल्या 4 ग्रेट ट्रॅजेडीज त्या शेक्सपियरच्या आहेत. त्यापैकी एक हॅमलेट नावाची एक ट्रॅजेडी आहे. हॅमलेटचं मराठी भाषांतर पण झालेलं आहे. काय झालंय माहितीये कोणाला? नाटक आहे आपल्याकडे, एक मराठी नाटक आहे, ते माहिती घ्या. त्याची थीम आहे टू डू ऑर नॉट टू डू, टू डू ऑर नॉट टू डू, नॉट टू डाय. म्हणजे करू की न करू, जगावं की मरावं, अशा प्रकारची एक त्याची थीम आहे. म्हणजे द्विधा अवस्था माणसाची असते. आणि आता इथून पुढच्या वयामध्ये आपल्याला भविष्यामध्ये हानिकारक असतात गोष्टी, परंतु आता मनाला खूप चांगल्या वाटतात, आल्हाददायक वाटतात, छान वाटतात. आता या वयामध्ये त्या ज्या गोष्टी भविष्यामध्ये खूप त्रासदायक असतात, आपलं भविष्य सगळं कोलॅप्स करतात, अशा गोष्टींचं अट्रॅक्शन आता जास्त असतं. आणि एक माइंड आपलं जास्त तिकडं अट्रॅक्ट असतं. मोबाईलवर दिवसभर बसणे, टीव्ही पाहणे, मस्ती करणे, आई वडिलांच्या जीवावर एन्जॉय करणे, गप्पा हाणणे, फिरायला जाणे, गाड्यावर मध्ये पेट्रोल आई वडिलांच्या पैशाने टाकणे आणि जोरात गाड्या पळवणे, याकडे एक मन खूप जास्त अट्रॅक्ट असतं. त्या मनाला कंट्रोल मध्ये जर नाही ठेवलं ना तुम्ही हे 5 वर्ष, तर तुमचं फ्युचर कोलॅप्स होणार आहे, लक्षात. आणि जे दुसरं मन म्हणतं ना कधीतरी
की नाही बाबा अभ्यास करावा लागतो. थोडंसं आईवडिलांनी सांगितलं की तेवढ्या पुरतं तेवढं वाटतं अभ्यास करू आपण, चला. शिक्षकांनी सांगितलं 1-2 दिवस की वाटतं चला अभ्यास करू. कुणाचं तरी गेस्ट लेक्चर असलं किंवा ऐकलं की वाटतं नाही नाही आता आपल्याला अभ्यास करावाच लागतो, आपल्याला मेहनत करावीच लागते. असे 2-4 दिवस वाटतं. 2-4 दिवस झाले की पुन्हा विसराळी पडते. हे दुसरं म्हणजे असतं ना, या दुसऱ्या मनाला तुम्ही सशक्त बनवा. आपण मनाच्या आधी जाऊ नका, मनाला आपल्या आधी आणा. आपण मनाच्या पाठीमागे जाऊ नका. आपण अभ्यासाला बसलो, आपलं लक्ष कुठेतरी लगेच टीव्ही मध्ये जातं, मोबाईल मध्ये जातं, आणि हे पाहायचंय ते पाहायचंय. आपण पुस्तक वाचत असतो आणि त्यावेळेला आपल्या मनात विचार येतो मोबाईलचा, आणि लगेच आपण पुस्तक ठेवत मोबाईलकडे जातो. त्या मनाला कंट्रोल मध्ये ठेवा. माइंडचं कॉन्सन्ट्रेशन, त्याला सेल्फ कंट्रोल म्हणतो आपण. सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःवर कंट्रोल खूप महत्वाचं आहे. एवढं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. थोडं तुमची नजर सुद्धा हल्ली नाही पाहिजे. चित्रपट पाहता की नाही, पाहिले का आता पिक्चरच्या बाजूमध्ये घेत जाता, चित्रपट चालू असतो, 1 सेकंद तरी नजर इकडे जाते का? शेजारी कोण बसलं हे तरी माहिती होतं तुम्हाला? 2-2.5 तास पिक्चर बघत बसता, माहिती होतं कधी? तेवढं कॉन्सन्ट्रेशन देतात. एकदा पिक्चर बघितलं की लक्षात राहतो की नाही? आयुष्यभर लक्षात राहतं. कारण काय माहिती आहे, त्यावेळेला तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट असता. कुठलीही गोष्ट करताना वर्गात सर शिकवायला लागले, आपण एखादं पुस्तक वाचायला लागलो, एखादी गोष्ट आपण ऐकायला लागलो, एखादं काहीतरी पाहायला लागलो, फुल कॉन्सन्ट्रेट तुम्ही ते केलं पाहिजे. उलट टाइमपास म्हणून करायचं नाही. शिक्षण शिकायचं स्वतःसाठी शिका, आई वडिलांसाठी शिकू नका. शिक्षक म्हणाले म्हणून अभ्यास नका करू, स्वतःसाठी करा. मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी बनवून दाखवायचंय, मला काहीतरी नॉलेज कमवायचंय, आणि मला माझ्या नॉलेजच्या जीवावरती या जगावर राज्य करायचंय. मला या जगातला फार मोठा सशक्त आणि वैभवशाली माणूस बनायचंय माझ्या नॉलेजच्या बळावरती. अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून जर तुम्ही अभ्यासाला लागला तर तुमची प्रगती भेटेल. आणि ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जे कोणीही कधीही चोरून घेऊ शकत नाही. ज्ञानाची चोरी झाली का झाली का? उलट ज्ञानाला सॅल्यूट करते दुनिया. संस्कृत मध्ये म्हण आहे की कुलेन विषादेन विद्याहीनस्य देहिनः, की कुलेन विद्याहीन की कुलेन विषादेन विद्याहीनस्य देहिनः अकुलीनोपि विद्यावान देव रतीस पूज्यते. म्हणजे एखाद्याचं गुण श्रेष्ठ आहे, परंतु त्याच्याकडे जर ज्ञान नसेल, विद्या नसेल, तर त्याचा देह असून नसल्यासारखा आहे. परंतु अकुलीनोपि विद्यावान देव रतीस पूज्यते. पण ज्याला कुळ नाही, कुळ म्हणजे थोडक्यात बॅकग्राऊंड, आई वडिलांची पार्श्वभूमी, श्रीमंती वगैरे, वैभव, हे त्याच्याकडे काहीच नाही, परंतु त्याच्याकडे विद्या आहे, देव सुद्धा त्याची पूजा करतात. म्हणूनच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जग मानतं. का मानतं माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी भांडण केले आयुष्यात? हक्कासाठी संघर्ष केला त्यांनी, ज्ञानाच्या बळावर केला, शरीराच्या ताकदीच्या बळावर त्यांनी भांडण केलं. वाचा अख्खा त्यांचा पूर्ण लहानपणापासूनचा प्रवास. महात्मा गांधी ही जी महापुरुष होऊन गेली ना, आणि जे लोकांनी या जगावर राज्य केलं ना, आणि ज्यांना गेल्यानंतर सुद्धा जग पुसतं ना, छत्रपती शिवराय झालं, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, फातिमा बी, मौलाना अबुल कलाम आझाद, या लोकांना आपण का मानतो? त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बळावरती जगावरती राज्य केले. बौद्धिक क्षमतेनं, बौद्धिक बुद्धीनं जगावर राज्य केलं. मी लय ताकदवान आहे म्हणून त्यांनी राज्य नाही केलं. शिवरायांच्या काळामध्ये तलवारीची लढाई होती, आता कुठं तलवार राहिलं हो? आता देखील हीच तलवार आहे, हीच आहे आपली तलवार. याच्या बळावर तुम्ही राज्य, जगावर राज्य करू शकता बेट्यावर. आणि म्हणून विद्यावान जर बनलात ना तर भले भले सॅल्यूट करतील, आणि विद्यावान जर नाही बनलात ना, तुमच्याकडे पैसे असू द्या, काही असू द्या, पैसे खर्चाचे अक्कल जर नसेल तर पैसे संपायला वेळ लागत नाही बाळा. करोडो रुपये जरी आई वडिलांनी कमवून ठेवलेले असले ना, संपायला वेळ लागत नसतो. ते टिकून ठेवायला सुद्धा अक्कल लागते, त्याला ज्ञान लागतं, त्याला बुद्धी लागते. आणि म्हणून तुम्हाला
ज्ञान मिळवण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र आता प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही जर आता मेहनत केली, आता कष्ट केले, आता ज्ञान मिळवण्यासाठी धडपडलात ना, जसं आपल्याला भूक लागल्यानंतर समजा 2 दिवस तुम्ही उपाशी आहात आणि तुम्हाला खूप भूक लागली, प्रचंड काहीच खायला भेटलं नाही आणि मग किचन मध्ये भाकर दुर्डी म्हणतात पहिल्या ग्रामीण भागात, आता काय म्हणतात ते पोळी डब्बा वगैरे काय जे असेल ते पोळ्या भाकरी ठेवायचं ते असतं ना काय, त्याच्यात जर शिळ्या भाकरी जरी असल्या कितीतरी दिवसाच्या, भूक लागल्यानंतर तुटून पडता काहीतरी खाण्यासाठी, पडता की नाही? जे भेटत ते खाता की नाही? खाता का नाही? तसं ज्ञानाची भूक लागली पाहिजे बेटा, इतकी प्रचंड भूक लागली पाहिजे ना ज्ञानाची की तोपर्यंत आत्मा शांत झाला नाही पाहिजे की नाही मला हे पाहिजेच, मला हे मिळवायचंच आहे. तुमचा हक्क आहे तो. तुमच्या आई वडिलांनी तर आम्हाला पैसे दिले, आमच्याकडून ज्ञान घ्यायचा तुमचा हक्क आहे. एखादी गोष्ट नाही समजली तर 10 वेळेस विचारा गुरुजनांना, सरांना, मॅडमला तुमच्या की मला हे समजलं नाही, मला परत समजून सांगा, परत समजून सांगा. सांगतील ते नक्की. तेवढी भूक आपल्याला लागली पाहिजे ज्ञानाची. आणि ज्ञान घेण्यासाठी लावायचं नसतं ते. म्हणजे काय, एखादा क्लास चालू आहे आणि आपल्याला एखादा प्रश्न येत नाही, पण सरांनी मॅडमनी काहीतरी सांगितलंय, समजा धिस म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जरी येत नसला ना आपल्याला, तर सरळ विचारायचं, मॅडम सर धिस म्हणजे काय? लाजायचं नाही. बाकीचे मुलं हसतील, एवढा छोटा प्रश्न मी कसा विचारू असं मनामध्ये कधीही न्यूनगंड बाळगू नका. ज्ञान मिळवण्यासाठी आपण निर्लज्ज असावं या मताचा मी आहे. जे माहित नाही ते माहित करून घ्या आणि दररोज काहीतरी नवीन माहित करून घ्या. त्या ज्ञानाचा फायदा भविष्यामध्ये होणार आहे बाळांनो. आणि आज जर तुम्ही ज्ञान न मिळवता फक्त एन्जॉय केला, मस्ती केली ना, तर पुढे ज्ञान मिळवण्याचं वय निघून जातं आणि पुन्हा मग मोलमजुरी करण्याशिवाय, दुसऱ्याच्या हाताखाली नोकर बनण्याशिवाय आणि गुलामी करण्याशिवाय तुमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय राहत नसतो बाळ, लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वतःला ज्ञानानं सशक्त बनवा. याच्यात कितीही साठवण कमीच आहे. आणि ते असं आहे कॉम्प्युटरच्या डिस्कसारखं आहे, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते कामाला येतं, कधी पण येतं, कुठं पण येतं. ते कधीच असं मध्ये गंध चढून बसत नाही किंवा ते डिलीट होत नाही आपल्या ह्याच्यात, नसतं होत डिलीट कधीच, लक्षात ठेवा. कितीही घरामध्ये कुठल्याही क्षेत्रात भरवा, दररोज नॉलेजवरती तुमचं डिस्कशन झालं पाहिजे. क्लासरूम मध्ये बसला, सर नाहीये, कुठल्या तरी नॉलेजवरती डिस्कशन, एखाद्याला सायन्स मधल्या कन्सेप्ट माहित असतील, एखाद्याला मॅथ मधल्या कन्सेप्ट माहित असतील, एखाद्याला सोशल सायन्स मधल्या कन्सेप्ट माहित असतील, तर एकमेकांना शेअर करा, डिस्कस करा, ग्रुप डिस्कशन करा नॉलेजचं. ग्रुप डिस्कशन कोणत्या हिरोचं लग्न झालं नाही ह्याच्याबद्दल करू नका. ग्रुप डिस्कशन कोणता हिरो ऍक्टर कसा बोट मारायला लागलाय किंवा कोणता पॉलिटिशियन त्या टीव्हीवरती शिव्या द्यायला लागलाय ह्याच्यावर ग्रुप डिस्कशन करू नका. तुम्ही नॉलेजवरती ग्रुप डिस्कशन करा. नॉलेज मिळवण्यासाठी तडपा. पाण्यातून मासा जसा बाहेर काढल्यानंतर मासा तडपतो ना, तसं तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर नॉलेज मिळवण्यासाठी तडपलं पाहिजे. समुद्र आहे हे जग, महासागर आहे हे ज्ञानाचा. आणि कुठून पण काही पण घेता येतं, नेहमी घेता येतं, दररोज नवीन काहीतरी शिकता येतं, प्रत्येक गोष्टीतून शिकता येतं. काय शिकायचं इट डिपेंड्स ऑन आवर ओन थिंकिंग, आवर ओन गोल. आपण चित्रपट पाहतो, कुठलाही चित्रपट असू द्या, त्या चित्रपटात एक तरी वाक्य किंवा एक तरी सीन हा पॉझिटिव्ह मेसेज देणारा असतो. आपण काय घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं. प्रत्येक माणसात चांगले गुण आहेत आणि वाईट गुण आहेत. प्रत्येक आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्रात काहीतरी चांगले गुण आहेत, काहीतरी वाईट गुण आहेत. गुण आणि दोष हे प्रत्येकामध्ये आहे. त्यातले दोष घ्यायचे का गुण घ्यायचा आहे हे आपण ठरवायचे. आपण जर दोष घेत राहिलो तर आपण सुद्धा दोषी बनतो. आपण जर गुण घेत राहिलो तर आपण सुद्धा गुणवान बनतो. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही जर नेहमी सारखं वाईटच घेत राहिला, वाईटच विचार करत बसला, तर तुमचं सुद्धा वाईटच होणार आहे बाळा. तुम्ही जर नेहमी वाईटाचीच संगत केला, तुम्ही जर नेहमी वाईटाचेच आयडॉल मानत गेलात तुम्ही त्यांना,
आणि असे जे दुर्गुण असणाऱ्या लोकांना जर तुम्ही तुमचा इडॉल मानत गेला आणि त्यांच्याकडे जर पाहत गेला तर तुमचं सुद्धा तसंच होणार आहे. कुठल्याही चित्रपटामध्ये शेवटी व्हिलन जो असतो, व्हिलनचा शेवट कसा होतो सांगा ना. अरे पिक्चर बघता का? विलन म्हणजे काय? विलन कशाला म्हणतात माहिती का? कसं शेवट होतो त्याचा? मरतो कुठंतरी नालीत गटारात, कुठंतरी गोळ्या घालतं, कुठंतरी खलास करून टाकतं त्याला, होतं का नाही? आणि त्याचा हिरो असतो, हिरो म्हणतो त्याला आपण, त्याचं शेवटी चांगलं होतं की नाही? होतं का नाही? मग आपल्याला हिरो बनायचंय का विलन बनायचंय लाईफ मध्ये हे आपण ठरवायचं. बघा, आपल्याला विलन बनवण्यासाठी आपल्या आजूबाजूचे सर्व बरेचसे आपले हितशत्रू काम करत असतात. आपले ते दुर्गुण बाहेर पडावे यासाठी सतत कोणी ना कोणी प्रयत्न करत असतात. सतत कोणी ना कोणी आपल्याला त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या ध्येयापासून भटकवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक अधूनमधून खडे मारण्याचा प्रयत्न केला जातो. आता आपण प्रवासाला निघालो, समजा मुंबईला, रस्त्यानं जाताना येताना प्रवासात चाललो, कुठे गतिरोधक येतात, गाडीची स्पीड कमी करावी लागते, कधी टायर पंक्चर होतं, टायर बदलावं लागतं, कधी अचानक कुठेतरी वाहन पुढे येतं, स्पीड कमी करावी लागते, गिअर बदलावे लागतात, स्पीड कमी जास्त करावी लागते. पण आपण आपला प्रवास थांबवतो का नाही? थांबवतो का? आपलं टार्गेट मुंबईला पोहोचतोच की नाही? तसं आपल्या लाईफ मध्ये आपल्याला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, प्राध्यापक बनायचंय, प्रोफेसर बनायचंय, पॉलिटिशियन बनायचंय, सोशल वर्कर बनायचंय, बिझनेसमॅन बनायचंय, स्पोर्ट्समॅन बनायचंय, म्युझिशियन बनायचंय, डान्सर बनायचंय, जे काय बनायचंय ते तुमचं टार्गेट जर असेल, ते तुमचं ध्येय जर असेल, तिथपर्यंत जात असताना त्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक जण अनेक अडथळे आणणार आहेत. जाणीवपूर्वक तुमचा कॉल डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मुद्दाम करतात, आपल्या जवळचे करतात, बाहेरचे करतात, लांबचे करतात, दूरचे करतात, आपले सभोवतालचे करतात. काही जण म्हणतात काय पडलं अभ्यासात, सगळं खेळायला मस्त मजा, पिक्चर बाहेर आला, चल आपण जाऊ पिक्चरला, जाऊ दे अभ्यास करू. कोण कुठे कलेक्टर बनले होतं की नाही? असं कधी कधी आपण शब्द ऐकतो की नाही कानावर? आपण त्याला बळी पडायचंय का आपण आपलं टार्गेट फोकस करून त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करून त्या मार्गाला जायचं हे आपण ठरवायचं. अनेक अडथळे येणार आहेत. कधी परीक्षेत पास होतात, कधी एखाद्या एक्झाम मध्ये मार्क्स कमी पडतील, खचून जायचं नाही बाळा. कधी एखाद्या वेळेस फेल होतात एखाद्या विषयामध्ये, तरी पण खचून जायचं नाही. कधी अचानक परीक्षेमध्ये काहीतरी अपघात होईल, आजारी पडतात, काहीतरी होईल, एक परीक्षा उडली म्हणून दुसरी परीक्षा आपल्याला संधी सोडत नसते, संधी असतेच आपल्याला दुसऱ्या परीक्षेची. पण असे जे अडथळे येणारे असतात त्या अडथळ्यांना आपल्याला दूर करावं लागेल आणि अडथळे दूर करून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करून आपलं जे ध्येय आहे, आपलं जे टार्गेट आहे, आपलं जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला सतत धडपडावं लागेल. आणि अशा येणाऱ्या संकटाला आपण असं दुर्लक्षित करून पुढे चालावं लागेल, तर ते मिळत असतं. आपण जर तिथंच आपली एनर्जी वेस्ट करत बसलो, आपला टाइम वेस्ट करत बसलो, तर आपल्या टार्गेटवर फोकस आपलं कमी होतं, आपलं एम तिथलं दुर्लक्षित होतं, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिस्टर्ब होतं आणि आपण इकडेच आपली एनर्जी वेस्ट करतो. हे करायचंय का तुमच्या लाईफ मध्ये? हे ठरवा. या जगामध्ये जे दुर्गुण लोक आहेत, ज्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत, जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचा शेवट अतिशय वाईट झालेला आहे. बघा, इतिहास वाचून बघा, रीड द हिस्ट्री. हिटलर नाव ऐकलंय? शेवट कसा झाला? स्वतःला गोळी घालून घ्यावं लागली, त्याला सुसाईड करावं लागलं हिटलरला. बिन लादेन नाव ऐकलंय? कुठे त्याची समाधी, कुठं मारलं त्याला, कुठे पुरलं त्याला माहितीये? समुद्राच्या तळाशी घेऊन गाडलं त्याला. मोठ हुशार असेल, बुद्धी असेल, पण त्या बुद्धीचा वापर कशासाठी केला? वाईट प्रवृत्तीचा. आपल्या मेंदूचा वापर आपण चांगल्यासाठी जर केला तर जग आपल्याला सॅल्यूट करेल. आपण आपल्या मेंदूचा वापर, आपल्या बुद्धीचा वापर जर वाईटासाठी केला तर तुमचं वाईट होणार आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. आपल्याला काय करायचं? ताकद प्रत्येकाकडे असते, कोणाची मनगटात असेल, कोणाची बुद्धीत असेल, पण मनगटातल्या ताकदीवर कोणीही जगावर राज्य करू शकलेलं नाही, बुद्धीच्या ताकदीवर जगावर राज्य केलेलं आहे.
बुद्धांना आजही आपण मानतो. तथागत गौतम बुद्ध जगावर राज्य केलं त्याने, जगावर. आणि त्यांचं एक वाक्य, क्षमा वीरस्य भूषण. अर्थ काय याचा? काय अर्थ आहे? क्षमा करणं हे वीराचं भूषण. म्हणजे एखाद्याने चूक केली, समजा आपण आपला प्रवास करायला, अभ्यास करायला लागलो, कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या अभ्यासावरती, आपलं टार्गेट ठरलेलं आहे आपल्याला कलेक्टर बनायचं. एखादा येतो, मध्ये अडथळा करतो, चिमटी घेतो, दगड हाणतो, डोकं फोडतो, काहीतरी पाय मोडतो, आपला मुद्दाम करतो आपल्यासोबत संघर्ष. आपण जर त्याच्यासोबत संघर्ष करत बसलो तर आपलं कलेक्टर बनायचं स्वप्न दूर होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. आणि आपण आपली बुद्धी आणि आपली ताकद आपण इतर ह्याच्यासोबत वेस्ट घालवणार आहे. लक्षात ठेवा. तिथं जर तुम्ही त्याला क्षम्य केलं, माफ केलं, तर जाऊ दे, जाय, तुझं काम झालं, माझं तुझ्यासोबत भांडण करणं हे माझं काम नाही. माझ्या आयुष्याचं एक तुला धडा शिकवले नाहीये. माझ्या आयुष्याचं टार्गेट आहे मला कलेक्टर बनायचंय आणि तुला मी माझा गुलाम बनवणार आहे, तुला मी माझा नौकर बनवणार आहे. हे माझ्या आयुष्याचं टार्गेट आहे. हे जर ठरवलं तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि कलेक्टर बना. एक दिन तो येईल, झुकल तुमच्याकडे कधी ना कधी आयुष्यामध्ये आणि म्हणेल माझी चूक झाली, माफ करा, माझं एवढं छोटंसं काम आहे, करा का. आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात बाळांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. शरद पवार साहेबांना एका शीख व्यक्तीने चापट मारली होती, केंद्रीय कृषी मंत्री असतात. माहिती आहे का तुम्हाला? माहिती घ्या. त्यांच्या बॉडीगार्डला त्यांनी स्पष्ट सांगितलं हात सुद्धा लावायचा नाही, त्याला जाऊ द्या. त्यांनी मारलं नाही, त्याला काहीच केलं नाही, धक्काही लावला नाही, माफ केलं त्याने. मुंडे साहेबांनी त्यांचे मोठे भाऊ पंडितांना मुंडे त्यांच्यावरती घातला अटॅक झाला. मुंडे साहेब डेप्टी सीएम होते त्यावेळेला. ज्यांनी मारलं त्यांना माफ केलं त्यांनी. शेवट ते लोक त्यांची पूजा करायला लागले, त्यांच्या पाया पडायला लागले, त्यांचा जय जयकार करायला लागले. ज्यांनी मारलं ते लोक. क्षमा वीरस्य भूषण यामुळे म्हटलं जातं. म्हणून ते वीर असतात जे क्षमा करतात दुसऱ्या. आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्याच्या चुकामुळे आपण नाही डिस्टर्ब होऊ देत. आपण गल्लीतून चाललो, समजा आपल्याला एखाद्या गल्लीतून जायचंय, रस्त्याला पायी चाललो, एखादं कुत्रं भुंकलं, आपण त्या कुत्र्याला भुंकायचं का नाही? एखादं कुत्रा आपल्या अंगावर आलं तर आपण त्याच्या अंगावर जायचं का नाही? दादा काय आपलं का ध्येय काय कुत्र्यासोबत भांडण करणं आहे का ध्येय जीवनाचं? आपल्या जीवनाचं ध्येय काय? आपल्याला कोणातरी घरी जायचंय, आपल्या स्वतःच्या घरी जायचंय. त्या कुत्र्यासोबत काय संघर्ष करत बसायचं? हाती चलताय कुत्ते भोगते असं म्हण आहे. भुंकताना त्यांना भुकायचंय, त्यांना देवाला त्यासाठीच पाठवलंय, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. आपण त्रास करून घ्यायचाय का? आपली एनर्जी, आपली बुद्धी त्याच्यासाठी खर्च करायची का? हे आपण ठरवलं पाहिजे बाळांनी. आपल्या आयुष्याचं टार्गेट ते नाहीये त्याच्यासोबत संघर्ष करत बसणे. एक दिवस 100% येतो, ज्याला आपल्याला त्रास दिला ना तो आयुष्यामध्ये आपल्याकडे कधी ना कधी येऊन झुकतो. पण त्यासाठी आपण ज्ञानाचा भांडार आपल्या डोक्यामध्ये साठवला पाहिजे. आपण ज्ञानाला इतकं बळकट बनलं पाहिजे, एवढं सशक्त बनलं पाहिजे की ती माणसं ऑटोमॅटिक तुमच्याकडे येऊन झुकतात. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही प्रसंग घडलेले. शाळेत जीवनात असताना, कॉलेज जीवनात असताना काही लोकांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला. आज त्या लोक माझा येऊन सत्कार करतात, मला येऊन माफी मागतात, आमची कामं करा म्हणतात. मी बसलो नाही त्याच्यासोबत संघर्ष करीत. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्याचं टार्गेट डिस्टर्ब होऊ देऊ नका. आपलं जे गोल आहे, आपलं जे एम आहे हे डिस्टर्ब होऊ देऊ नका मला. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवून काम करावं लागेल. कारण विदाउट फेथ अँड विदाउट ट्रस्ट नथिंग इज पॉसिबल. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. काय विश्वास असला पाहिजे? येस आय कॅन डू इट. इफ यू हॅव फेथ यू कॅन डू एनिथिंग. इफ यू हॅव ट्रस्ट यू कॅन डू एनिथिंग. तो फेथ आणि तो ट्रस्ट तुम्ही स्वतःवर निर्माण केला पाहिजे. तो फेथ आणि तो ट्रस्ट कधी निर्माण होईल? जर आपण खूप अभ्यास केला, खूप ज्ञान मिळवलं, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, झोपून द्या स्वतःला. आज सायन्सचा पिरियड आहे, सायन्सच्या पिरियड म्हणजे की सायन्सच दिसलं पाहिजे डोळ्यात आपल्या. आपल्या डोक्यात सायन्सच घुमलं पाहिजे.
हिस्ट्रीचा पिरियड आहे, हिस्ट्री पूर्णपणे डोक्यामध्ये घुसली पाहिजे आणि इथून घरी गेल्यानंतर सुद्धा एक एक रिमाइंडर याच्यावरती मांडलं पाहिजे. आणि सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आधी 10 मिनिटं आपण काय काय शिकलं आणि काय काय अभ्यास केला, काय काय वाचलं याचं रिमाइंडर झाल्यानंतरच बेडून उठायचं. रात्री झोपताना दिवसभरात मी काय काय केलं, कशाचा अभ्यास केला, काय काय मिळवलं, काय काय नॉलेज घेतलं, जे मला माहित नव्हतं ते कसं मिळवलं याचं संध्याकाळी झोपल्यानंतर बेडवर पडल्यानंतर सुद्धा एकदा तुम्ही त्याचा रिमाइंड करायचं स्वतः. आणि 8 दिवसातून एकदा या 8 दिवसात मी काय काय केलं हे एकदा लिहून काढायचं. एवढं करायला लागतं बाळा. आणि या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःला कुणीच कमी समजू नका. प्रत्येकाचा मेंदू इथं क्रियाशील आहे, प्रत्येकाचा मेंदू खूप काम करतो, खूप प्रचंड मेंदूची क्षमता आहे, मेंदूची ताकद आहे बाळा. फक्त स्वतःला निवडगंड मारू नका, मला येत नाही, मला चुकतंय, मला कळत नाही, एखादी गोष्ट मला समजत नाही असं मला कधीच आणू नका, कधीच आणू नका. आपल्याला 6-7 विषय असतील, एखादा विषय एखाद्याला हार्ड जात असेल, दुसऱ्याला दुसरा विषय हार्ड जात असेल, तरी पण तो विषय हार्ड आहे ही मानसिकता मनामध्ये ठेवू नका. तेवढा विश्वास स्वतःमध्ये ठेवा की त्यांना जमतं, मला का जमत नाही. सूर्याचा वेग घेणारा माणूसच आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा माणूसच आहे, मंगळावर पाऊल ठेवणारा माणूसच आहे, कम्प्युटर तयार करणारा माणूसच आहे, ही सृष्टीत जी काही दिसतंय ते हे जे काही आहे ते तयार करणारा माणूस आहे, तो माणूस आहे, मी माणूस आहे, तो जे खातो तेच मी खातो, त्याला जमतं, मला का जमत नाही, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. तो का जमत नाही, मला जमलंच पाहिजे, कसं जमत नाही बघू. आणि त्यासाठी विश्वास असला पाहिजे. आणि हा विश्वास कधी निर्माण होतो माहित आहे, त्यासाठी सकाळी उठल्यानंतर थोडंसं प्राणायाम करावं लागतं, स्वतःला वाचावं लागतं, डोळे बंद करायचे, इथं बघायचं, आतून 5-10 मिनिटं प्राणायाम करायचं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यामुळे. टीव्ही कमी पाहायचे, मोबाईलवर कमी बसायचं, अभ्यास करायचा दररोजची दररोज, होमवर्क पूर्ण कंप्लीट केला, पेंडिंग काम कोणते ठेवायचं नाही, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, ही जी म्हण आहे, जे उद्या करायचं ते आज जे करायचं आताच करायचंय, ही भूमिका ठेवा, अभ्यास करा, चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट ठेवा, स्वतःला कणखर बनवा, बलशाली बनवा, ज्ञानाचा महासागर तुमचा मेंदू बनवा. तुमच्यापैकी प्रत्येक जण जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला, जगातलं जे पाहिजे ते मिळेल, तुमच्यात तेवढी क्षमता आहे. इथं कोणीही असा एखाद्याचा स्क्रू निघाला आहे ज्याला एवढ्याला पाठवावं लागला, स्क्रू आहे का? प्रत्येकाला मेंदू आहे, काम करतोय प्रत्येकाचा. आणि म्हणून या मेंदूच्या बळावरती तुम्ही स्वतःला विश्वास, आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. येस आय कॅन डू इट. त्यांना जमतं, मला काय जमत नाही, मी करणारच, करून दाखवणारच. कसं जमत नाही बघू, थोडी मेहनत करावं लागेल, पण तेवढा विश्वासही ठेवावा लागेल. आणि म्हणून असं म्हटलं जातं, खुदी को इतना बुलंद कर बंदे की हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे तेरे बता तेरी रजामंदी क्या. खुदी को इतना बुलंद कर बंदे की हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे बता तेरी रजामंदी क्या. स्वतःला एवढं शक्तिशाली बनवा, एवढं बळकट बनवा की त्याला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे सांग, ते तो म्हणतो. तेवढं मिळत असतं, 100% मिळत. स्वतःचा अनुभव सांगतो. आपण जर आपली नीतिमत्ता साथ ठेवली, आयुष्यामध्ये बारीक सारीक गोष्टीमुळे जर आपण भांडण करत नाही बसलो, आपण आपल्या कर्तव्याशी जर प्रामाणिक राहिलो, तर जे पाहिजे ते मिळतं जगामध्ये. आता तुमचं कर्तव्य अभ्यास करणे एवढंच आहे, सगळ्यांना रिस्पेक्ट देणे एवढंच तुमचं कर्तव्य आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं लागेल. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं, अभ्यास कोणासाठी करायचा, स्वतःसाठी करायचा. प्रामाणिक स्वतःशी राहा. शिक्षक म्हणाले म्हणून अभ्यास नका करू, आई वडील म्हणतात म्हणून शिक्षण नका शिकवू. जर त्यांच्यासाठी शिकत असतं तर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाहीत. आणि म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे, स्वतः मेहनत केली पाहिजे, स्वतः कष्ट केले पाहिजे, स्वतःसाठी करायचे आणि पूर्ण विश्वासाने करायचे. म्हटलं जातं असं, अपनी धरती अपना आकाश पैदा कर, अपनी धरती अपना आकाश पैदा कर, मांगने अपने स्नेह से नया मधुरास पैदा कर, मांगने से कब मदद मिलेगी, अपने हर सांस में एक नया विश्वास पैदा कर.
कशामुळे म्हटलं जातं? आपल्या प्रत्येक श्वासात आपण विश्वास निर्माण केला पाहिजे. दुसऱ्याकडे हात पसरायचे नाहीत. आपण स्वतः आपल्याला जे पाहिजे ते मिळवणारच. अशा प्रकारची ठाम भूमिका घेऊन आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करा. निश्चितपणाने तुमचं ध्येय साध्य होईल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. पण हे सगळं करत असताना तुम्ही म्हणजे एक लक्षात घ्या, या जगात द्वेषानं काहीही मिळवता येत नाही. या जगात भीतीनं काहीही मिळवता येत नाही. या जगात जे काही मिळतं ते स्नेहानं मिळतं. जे काही मिळतं ते प्रेमानं मिळतं, शांतीनं मिळतं. लक्षात ठेवा. म्हणून महात्मा गांधीजींनी अहिंसा हा धर्म स्वीकारला. तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. काय कारण असतं? आणि म्हणून आज ते जगावर राज्य करतात, जगातल्या माणसाच्या मनावर राज्य करतात. आज आपण त्यांना पोचतो. त्याचं कारण त्यांनी असं फालतू गोष्टीला वेळ वाया घालवला नाही आयुष्यात. तुम्ही सुद्धा तुमच्यात कॅलिबर आहे, तुमच्यात गुडविल आहे, तुमच्यात जे पाहिजे ते मिळवण्याची क्षमता आहे, तुमचा ब्रेन चांगला आहे, सशक्त आहे, कष्ट करण्याची तुमची तयारी आहे, तुमच्यामध्ये एनर्जी आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जर तुम्ही पॉझिटिव्हली केला, प्रामाणिकपणे केला तर कल्याण तुमचा आहे. बाळांनो, तुम्ही कलेक्टर झालात तर तुमच्या शिक्षकांना तुम्ही तुमची पगार देत नाहीये. तुम्ही उद्या एखादा मोठा अधिकारी बनला तर तुमच्या शिक्षकांना त्यातले काही पैसे तुम्ही देत नाही. शिक्षकांचा काहीही फायदा नसतो बाळांनो. शिक्षकाला फक्त एकच आत्मिक समाधान असतं की माझा विद्यार्थी कलेक्टर झाला. हे फार मोठं एक लॅकिंग सॅटिस्फॅक्शन असतं, एक समाधान असतं. आणि त्या तळमळीपोटी शिक्षक वर्ग तुम्हाला सांगत असतो, बोलत असतो, तुमच्याकडून अभ्यास करून घेत असतो. तुमच्या आई वडिलांना विचारा घरी जाऊन, तुमचे शिक्षक तुम्हाला कधी मारित होते का? विचारा जाऊन आई वडिलांना काय सांगते बघा, अनुभव शेअर करा, मुद्दाम करा शेअर. आज संध्याकाळी गेल्यास विचारा तुमच्या आई वडिलांना की तुमचे गुरु तुम्हाला मारित होते का? अरे बेटा हो, आम्हाला असं मानत होते, अक्षरशः आमच्या इथे धरायचे असे वरी घासा लावायचे नाकास. एवढंच नाही, मारायचे, खाली पाडायचे, टेबल टाकायचे, तुडवायचे शिक्षक लोक. बोट फुटत होते तुमच्या आई वडिलांचे, आमचे. मी पण त्या काळात होते, इतकं मारत होते. आणि जर घरी तक्रार घेऊन गेला तर घरी पण आई वडील परत मारायचे. बेटा तू काहीतरी आडवा केला असेल म्हणून गुरुजीने मारले. तिथून मारून पुन्हा शाळेत आणायची. गुरुजीला पाडवा पण शिकवा. शिक्षक लोक शिक्षा करत असतात, शिक्षक लोक मारत असतात. त्याचा उद्देश फक्त एकच असतो की तुम्ही घडावं, तुम्ही चांगले बनावं. तुम्ही चिखलाचे गोळे, मातीचे गोळे म्हणून आमच्या हवाली केलेलं असतं शिक्षकांच्या, तुमच्या आई वडिलांनी. आणि तुम्हाला घडवण्यासाठी कुंभाराचं काम शिक्षक लोक करत असतात. आणि ते करत असताना थोडस जर कमी जास्त झालं तर त्याचा मोठा युग करायचा नसतो बाळांनो. ते आपल्या भल्यासाठी करत असतात, आपल्या भल्यासाठी बोलत असतात. शिक्षक ही सुद्धा आई वडिलांची भूमिका पार पाडत असतात आपल्या लाईफ मध्ये. ही गोष्ट मनामध्ये लक्षात ठेवा. आणि जर ह्या पद्धतीनं जर लक्षात ठेवलं तर तुमचं कल्याण. नाही तर काय आला तसे जातात. आई वडिलांची ती कर्तव्य पार पाडतील, शिक्षक शिक्षकांची कर्तव्य पार पडतील. पुढे शिका, अभ्यास करा, नापास व्हा, पास व्हा, काय देणं काय घेणं. ते तुम्हाला चांगलं घडवल्यामुळे तुमचे आई वडील थोडं डबल पैसे लागणारे शाळेमध्ये होणार आहे का असं? जे होतं ते तुमच्या भल्यासाठी करायचं असतं, जे होणार आहे ते तुमच्या भल्यासाठी होणार आहे. एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि इथला शिक्षक बांधव, इथलाच नाही तर कुठलाही शिक्षक बांधव हा तळमळीनं फक्त आणि फक्त तुमचं कल्याण, तुमचं भलं, तुमचं हित हेच पाहत असतो. लक्षात ठेवा. तुमची प्रगती व्हावी, तुमच्यामध्ये डिसिप्लिन यावी, तुमच्यामध्ये डिटर्मिनेशन यावं. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार, तुमच्यामध्ये डिव्होशन यावं. निर्धार म्हणजे माझा आत्मविश्वास, माझं गोल, माझं ध्येय. डिव्होशन म्हणजे त्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट. आणि डिसिप्लिन म्हणजे त्यासाठी लागणारी शिस्त. 3D चा फॉर्म्युला लाईफ मध्ये लक्षात ठेवा. शिक्षक तो तुमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. 3D म्हणतो ना, 3D पिक्चर, 3D. 3 म्हणजे डिटर्मिनेशन, डिव्होशन आणि डिसिप्लिन. या 3 गोष्टी जर असतील ना तर वी कॅन अचीव्ह एनिथिंग.
आणि जर आपण या डिसिप्लिन मध्ये जर कमी पडलो, डिटर्मिनेशन मध्ये कमी पडलो किंवा डिव्होशन मध्ये कमी पडलो, तर वी कांट गेट आवर गोल, वी कांट अचीव आवर गोल. You should be more cautious. You should be more you should take the precautions for becoming a good human being. आणि काही नसतं रे बाळांनो, ह्या वयामध्ये तुम्ही जेवढ्या फ्रेंड सर्कल वाढवताल ना, जेवढे फ्रेंड सर्कल वाढवताल ना, त्या शालेय जीवनात आणि कॉलेज जीवनात आयुष्यामध्ये त्यांची खूप कामे खूप कामाला येते. तुमच्यापैकी कोणीतरी कलेक्टर होणार आहे, तुमच्यापैकी कोणीतरी आमदार खासदार होईल, तुमच्यापैकी कोणीतरी मिनिस्टर होईल, तुमच्यापैकी कोणीतरी मोठा स्पोर्ट्समन होईल, कोणी कमिशनर होईल, कोणी गायक होईल. आणि तुमच्याकडे एकमेकांकडे कामं पडतात आणि जे ओळखीनं कामं होत असतात ना, ते बाकीच्या कुठल्याही गोष्टीला कामं होत नसतात. मैत्री खूप कामाला येत असते. म्हणून फक्त फ्रेंडशिप वाढवा, फ्रेंडशिप करा एकमेकांची, गुड रिलेशन मेंटेन करा सगळ्यासोबत. If you respect others, others will respect you. Give respect, take respect. ही म्हण आहे साधं. माहिती आहे का तुम्हाला? अरे तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला ते रिस्पेक्ट करतील ना. तुम्ही दुसऱ्याला डिसरिस्पेक्ट केला तर तुम्ही रिस्पेक्टची अपेक्षा कशी करा सांगा. पण या गोष्टी कराव्या लागतील बाळा. तुम्हाला जर तुमचं अचीव करायचं असेल लाईफ मधलं काही, आणि खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त आपला चांगुलपणा आपण सगळ्यांना देत चला. आपल्यातले दुर्गुण दाखवू नका, आपल्यातल्या दुर्गुणांना झाकून ठेवा. दुसऱ्यातले दुर्गुण सुद्धा दुर्लक्षित करा आणि त्यातला जेवढा चांगुलपणा तेवढाच चांगुलपणा घेत चला. निश्चितपणाने तुमची प्रगती होईल, तुमच्या आयुष्याचं ध्येय तुम्ही साध्य करू शकाल, एवढं मात्र निश्चित व्हा. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आयुष्याचा टर्निंग पॉइंट असल्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या स्टडीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. बाकी इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करा. सगळं विसरून जा. जे काही झालं असेल ते एकमेकांच्या मनात काही असेल तर सगळं विसरून जा. औषधाची गोळी गटकन गेली तर कडू लागत नाही, त्याचा कडूपणा जाणवत नसतो. पण औषधाची गोळी जर चघळून खाली तर त्याचा कडूपणा जाणवतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असे काही वाईट प्रसंग, दुःखद प्रसंग, आपल्याला मनाला त्रास देणारे प्रसंग जर आपल्या आयुष्यामध्ये आले तर ते गटकन मिळून टाकत चला. त्याला सगळं बसत जाऊ नका. त्याला जेवढं सगळं तेवढा कडूपणा जाणवून लक्षात ठेवा आणि तेवढं तुमचं आयुष्य कडू होईल. त्यामुळे तसे वाईट प्रसंग जर काही आले आयुष्यात, येत असतील कोणाच्या, कोणी त्रास देत असेल, दुर्लक्ष करा त्याच्याकडे, काही त्याच्या लक्षात घेऊ नका. आपल्याला तिथे एनर्जी वेस्ट करायची नाहीये. तुमच्या टाइम, एनर्जी इम्पॉर्टंट, व्हॅल्युएबल टाइम आहे. हा टाइम आयुष्यातला पुन्हा येत नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, ह्या जीवनात, ह्या वयात इथून पुढे तुम्ही 5 वर्ष आणखी जर मेहनत केली ना, जे जे मेहनत करतील, जे कष्ट करतील, त्यांचं फ्युचर ब्राईट आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही प्रसंग आलेले आहेत. आमचे मित्र त्यावेळेला ज्यांनी ऐकलं नाही गुरुजनांचं, ज्यांनी आईवडिलांचं ऐकलं नाही, ज्यांनी अभ्यास केला नाही, आईवडिलांच्या जीवावरती मस्ती केली, आज ते मित्र मोलमजुरी करतात आणि आमचं वैभव पाहून म्हणतात, मित्रा यार तुझं ऐकलं असतं त्यावेळेला, जर तुझ्यासारखा आम्ही अभ्यास केला असतं तर आम्ही तुझ्यासारखे घडलो असतो. उपयोग नसतो ना. पण वेळ निघून गेली ना लाईफ मध्ये. रिटेक नाहीये लाईफ मध्ये. गेलेली वेळ पुन्हा येत नसते. आता लय मला वाटते मस्ती करा, एन्जॉय करा, छान टोकापणा करा, पण पुन्हा त्यावेळेला ते दिवस आठवतात. तर त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. त्यावेळेला वाटतं यार आपण ऐकलं असतं, बदल असतं. आपल्याला सर सांगत होते, मॅडम सांगत होत्या, आपले घरचे सांगत होते, पण ऐकलंच नाही, कळलंच नाही. वेळ निघून जातो, काही नसतो. बरेच उदाहरण आहेत असे, बरेच. म्हणून तुम्हाला तुमचं भविष्य जर सुखाने घालवायचं असेल ना, आज थोडस अभ्यासाच्या संकटातून तुम्हाला जावं लागेल. एवढंच. आज काय तुम्हाला घरचे लोक शेताने पाठवत नाही, तुम्हाला काही घरी जुने भांडे करायला लावत नाही, करतात. किती सुखी तरी भेटावं आई वडिलांच्या जीवावरती. आम्ही शेताने कामं केले, राब राबलो, जनावरं राखले, आम्ही शेणं काढले, झाडलोट केली, दुसऱ्याचे खरकटे प्लेट धुतले, तरी अभ्यास केला, कष्ट केले, मेहनत केली आणि म्हणून आज हे वैभव आम्हाला बघायला मिळते. माझे वडील एसटी ड्रायव्हर होते, एसटी ड्रायव्हर.
काही नव्हतं मला उत्पन्नाचं साधन मिळालं, पण मी ठरवलं होतं की मला काहीतरी चांगलं करून दाखवायचं, चांगलं बनायचं. लहानपणापासून कळत होतं तेव्हापासून हॉटेलमध्ये काम केलं, हॉटेल चालवलं, पाटपट्टी चालवली, किराणा दुकान चालवलं, दुसऱ्याच्या इथे नोकऱ्या केल्या, झाडू मारले, पण शिक्षणाचं दुर्लक्ष नाही होऊ दिलं. अनेक अडथळे आले, अनेक संकट आले आयुष्यामध्ये, पण त्या सगळ्या संघर्षावरती मात करत 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 पर्यंत आलो. आम्हाला वाटतं की तुमचंही भलं व्हावं, तुमचंही कल्याण व्हावं, तुमचंही चांगलं व्हावं. आपल्याकडे नॉलेज आहे ते आपण आपलं नॉलेज शेअर करावं सगळ्यांना. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं. जे इथं कमतरता आहे ती कमतरता भरून काढावी, आहे त्या पाहिजे त्या सुविधा आपण आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्या आणि आपल्या लेकरांचं भलं करावं, आपल्या लेकरांना चांगल्या पद्धतीने घडवावं आणि ह्या शैक्षणिक संकुलातले लेकरं या भारतामध्ये आणि जगामध्ये टॉपला जावे अशा प्रकारचं स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचं डिव्होशन द्या, तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुमच्या 10वी आणि 9वीच्या परीक्षा ज्या काही असतील त्या परीक्षेला शुभेच्छा देतो. तुम्हाला कुठल्याही विषयाची कधीही कितीही अडचण असली, तुम्ही त्या शिक्षकाला 10 वेळेस विचारा, ते सांगतील. ते सांगत नसतील तर मला सांगा, मी त्यांना ते सांगायला होतो. पण ज्ञानाच्या बाबतीत जे पाहिजे ते देऊ, पण बाकीच्या गोष्टी आम्ही बघून घेणार नाहीत, हेही तेवढंच लक्षात ठेवा. लक्षात आलं सगळ्यांच्या? Why your parents are spending a lot of money on you? Find out the answer of these questions and try to become a good human being. Okay? Thank you very much. Best of luck for all your bright future.